जे होतोय शिलमध्ये वर्ल्ड संघाकडून. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. नरेंद्र. पहिल्या चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न होता. पान रिझनकडे मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. कुठल्या प्रकारची धाव नाही. अमर स्पोर्ट्स कासने संघाने कुठेही जायचं नाही कारण यानंतर आपल्याला सामना खेळायचा आहे या सामन्यात विजय संघाची. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे चांगला फटका आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर मधून सीमापार चौकार. चौकारीने स्वतःच संघाचा अकाउंट ओपन करताना फलंदाज भगवान. कबीर ठाकरे हे देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळी मात्र सुरेख फटका अगदी इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय सीमापार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. पहिला चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझन मधून आणि दुसरा चौकार देखील स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहतोय या पॉइंट रिझन मधून. सलग 2 चेंडू मध्ये 2 चौकार. ये तो झाके अभी आने वाले बल्लेबाजों में कबीर ठाकरे वाके. इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधता नाही. कार्पीचे सहारे चेंडू ट्रॅव्हल होते मिड विकेट रिझन मध्ये. चपर रनिंग बिटवीन द विकेट 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. भगवान ठाकरे यांना घडवण्यात देखील कबीर ठाकरे यांचा मोठा वाटा आहे. आपण पाहतोय आणि त्याच प्रकारे फलंदाजी करताना भगवान आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 10 दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. इथे मात्र वाईटचा इशारा होतोय पंच सुनील म्हात्रे सरांकडून आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्येमध्ये 1 नेबर, धावसंख्या 11. चांगली सुरुवात अश्विनाग ठाकूरपाटा संघाकडून पाहायला मिळते. कंट्रोल फटका आणि फलंदाज बाद. पहिला फलंदाज नक्कीच याला आपल्या भाषेत म्हणू शकतो बिना पाण्या वाचून नक्कीच. करे कोई और भरे कोई. करे लल्लू और भरे कल्लू अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि दशरथ पाटील सर जर असते तर नक्कीच वेगळाच शब्द आपल्याला ऐकायला मिळाला असता. 1.5 दिवसाचा गणपती. अकरा धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. जय हिंद ज्याने एका चेंडूचा सामना केलेला नाही. डायमंड डकचा शिकार होताना आपण पाहतोय. मात्र अजूनही खेळपट्ट्यावर भगवान आणि त्याला साथ देण्यासाठी आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे मधुकर. यावेळी मात्र खराब चेंडू. सिद्दीक बाबे सरांच्या भाषेत म्हणायचं झालं तर दुसरे मोल नेमे. वाईट चेंडू. संघाची धावसंख्या 12. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न. एस्टनच्या मागे चांगला झेल मंगेश भोईर सेफ हँड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र भगवान ठाकरेची गेली संपुष्टात. पहिला फलंदाज बाद होऊन मध्ये परतताना धावसंख्या स्थिर धावपलकर 12. न्यू बॅटर बर्थडे बॉय आपण पाहतोय संतोष ठाकरे याचाच वाढदिवस आहे. आणि पाहूया वाढदिवसाच्या दिवशी चांगली कामगिरी करेल का. उभय ठाकरे यांचे परम मित्र आता मात्र स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. मधुकर ठाकरे.
आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय बर्थडे बॉय ज्यांचा आज वाढदिवस आहे संतोष ठाकरे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 12 अष्टनायक ठाकूर संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. दुसरं षटक बालकृष्ण हाताळण्यासाठी आलेलं आहे. तर सामनावीर फलंदाज मधुकर. इथे मात्र चांगला चेंडू अगदी चित केलेला आहे फलंदाजाला. चांगली सुरुवात करताना बालकृष्ण निर्धाव चेंडूने नरेंद्र यांनी देखील गोलंदाजी सुरुवात केली होती आणि या निर्धाव चेंडूने सुरुवात करताना बालकृष्ण देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर, धावपल्लीवर 12 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न होता, मात्र दिशा देऊ शकला नाही. चेंडू बॅक टू बॅक. धावसंख्या स्थिर 12 धावा. आडव्या बॅटने फटका केलेला आहे. स्क्वेअर रिजन मध्ये एक धाव पूर्ण, दुसरी धावण्याचा प्रयत्न देखील केला जातोय, मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता, मात्र 2 धाव पूर्ण. या 2 धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 14. यायला मात्र फटका चांगला आहे. पण धावा चांगल्या मिळणार नाहीत, कारण एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज धावचीत. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. तिसरा फलंदाज बाद होताना अष्टनायक ठाकूर संघाचा. 15 आहे धावसंख्येवर मधुकर. बॅटर गणेश ठाकरे. नाव येणार, नाव येणार 100%. फुलटा चेंडू, चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. स्केअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग मधून हा चौकार. चौकारीने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 ने वाढून होती. धावपैकी 19 धावा. चांगली धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते या चौकाराने. 19 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण सामना बद्दल अष्टनायक ठाकूरपाडा विपक्ष शिलमात अव्वल या दोन संघामध्ये. यानंतर सामना, या सामन्यात विजय संघ विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने, त्यानंतर जयनमान भावाले विपक्ष बीबी स्पोर्ट्स इताडे, आणि त्यानंतर सामना मातुश्री चाविंद्रा विरुद्ध पंधरावती कालेर. त्यानंतर कालेकामाता कालवार विजय स्पोर्ट्स खानपे गावदेव वेले बालाशेठ प्रतिष्ठान बिनार हे संघ देखील आपल्याला पाहायला मिळतील. आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एजन गॉन, विकेटचं पतन. बर्थडे बॉय आपण पाहतोय, स्पोर्ट्समॅन फ्री स्पीड देखील पाहायला मिळते. खिलाडू वृत्ती बर्थडे बॉय संतोष कडून पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता पॅव्हलियनची वाट पकडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 19 धावसंख्येवर 4 फलंदाज बाद झालेले आणि आता मात्र संदेश ठाकरे. प्रत्येक षटकारासाठी ₹500 पारितोषिक कबीर ठाकरे यांच्याकडून दिलं जाईल. संदेश ठाकरेसाठी सोडून संधी आहे. संदेश ठाकरे तगडा फलंदाज आहे. पाहूया तगडे फटके पाहायला मिळतील का. आणि 3 षटकारांसाठी 3000. क्या बात आहे. लगातार 3 षटकारांसाठी देखील ₹3000 पारितोषिक, म्हणजे एक षटकाराची किंमत 1000. संदेश ठाकरेसाठी ही सुवर्ण संधी आहे. ऐसा मौका फिर कहा मिलेगा. अभी नहीं तो कभी नहीं. संदेश ठाकरे, मौका आलेला आहे. आया मौका, लगाव छक्का. खास नक्कीच शरद भोईर साहेबांच्या दादांच्या वाढदिवसानिमित्त कपिल ठाकरे यांच्याकडून संदेश ठाकरेसाठी सुवर्ण संधी आहे. 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या 19. तिसरं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज प्रवीण.
तर सामनावीर फलंदाज गणेश ठाकरे. सिक्सर किंग म्हणून गणेश ठाकरेकडे देखील पाहिलं जाते. एक तगडा फलंदाज हा देखील आहे. इथे मात्र पंचांचा वाईट अवांतर कारण दिशा भरकटलेली गोलंदाजाची दिशा आणि चेंडू. धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या 20. पुन्हा एकदा दिशा आणि चेंडू बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू. अवांतर धाव, संघाची धावसंख्या 21. प्रॅक्टिसचा अभाव कारण तिन्ही सीझन संपल्यानंतर भरपूर प्रदीर्घ कालावधी गेलेला आहे. आपल्या आपल्या कामामध्ये सर्वजण व्यस्त झालेले होते आणि प्रदीर्घ कालावधीनंतर कमबॅक करणं तेवढंसं सोपं नसतं. अशावेळी खेळाडू गुरुनाथ ठाकरे यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गुरुनाथजी ठाकरे त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र चांगला फटका, धावा देखील चांगल्या मिळतील. चिनूर सीमा पार, आर पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. गुरुनाथ ठाकरे यांचं स्वागत इथे मात्र चौकाराने गणेश ठाकरे करताना. वैष्णवनाथ ठाकूर संघाचे उपकर्णधार आहेत गुरुनाथ ठाकरे. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच त्यांची कमी होती आणि आता ती कमी भरून निघालेली आहे. चौकारीने संघाची धावसंख्या 25, सिल्वर जुबली. यावेळी मात्र सुरेख फटका बॅकवर्ड स्कोर डिझाईन मध्ये फुटवर्कचा वापर करताना नरेंद्र. फुटबॉल स्किल तिथे वापरली गेलेली आहे. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह करताना आता 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातील आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 27 धावा, 27. सरकारी गाडी. धावसंख्या 27, 27. प्रवीण पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज गणेश. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. या कव्हर रिझन मध्ये स्वीपर कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र 2 धावा घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक मध्ये बदल होतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 29 वर पोहोचते. 29. लॉस फॉर द 4 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय प्रवीणच्या माध्यमातून. समोर जाईल पुन्हा एकदा गणेश. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होते स्केड ऑफ द विकेट स्केल एक रिझन मध्ये. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 1 ने 30 वर पोहोचते. आणि आता मात्र स्ट्रायकर इनला आपण पाहतोय संदेश ठाकरे यांच्यासाठी या षटकांच्या हॅट्रिक साठी या 3000 पारितोषिक कबीर ठाकरे यांच्याकडून लावण्यात आलेले आहे. आणि प्रत्येक षटकारासाठी ₹500 पारितोषिक. यावेळी मात्र प्रयत्न केला गेला होता. मिस फील्ड जिथे 1 किंवा 2 धावा होत्या तिथे मात्र 1 टू का 4 हा चौकार. धावसंख्या 34. प्रत्येक षटकारासाठी 500 आणि षटकांच्या हॅट्रिक साठी संदेश ठाकरे याला ₹3000 पारितोषिक कबीर ठाकरे यांच्याकडून दिलं जाईल. 3 षटके समाप्त झालेले आहेत. 3 षटके समाप्तीनंतर धावसंख्या धावपलीकडे 34 धावा. आणि संदेश ठाकरे याला आणखीन एक पारितोषिक आलेलं आहे. 3 षटकारांसाठी तब्बल ₹6000 पारितोषिक उपकर्णधार गुरुनाथ ठाकरे यांच्याकडून दिलं जाईल. क्या बात आहे. आणि प्रत्येक षटकारासाठी ₹500 पारितोषिक गुरुनाथ ठाकरे यांच्याकडून दिलं जाईल आणि कपिल ठाकरे यांच्याकडून देखील षटकांच्या हॅट्रिक साठी ₹3000 आणि प्रत्येक षटकारासाठी ₹500 पारितोषिक. फक्त आणि फक्त संदेश ठाकरेसाठी सुवर्ण संधी आहे. संदेश ठाकरे यांच्यावर बक्षिसांची खैरात केली जाते. नक्कीच शरद पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे. दादांच्या वाढदिवसानिमित्त हे बक्षिसे लावली जात आहेत. संदेश ठाकरे यांना सुवर्ण संधी आहे. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. 34 धावा धावफलकावर आणि शेवटचे षटक आता मात्र शिरोमध वर्ल्ड संघाकडून घेऊन येतोय.
गोलंदाज संजय पाटील जो संघाचा संघ नाही काय. तर सामना करेल फलंदाज गणेश ठाकरे. शेवटचे षटक संजय पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या 34, धावसंख्या चांगली आहे. गणेश खेळपट्टीवर आहे. संदेश ठाकरे देखील खेळपट्टीवर आहे. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट रिजन मध्ये. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं, धाडस केलं गेलं नाही. एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 35 धावा, 35. संदेश ठाकरे खेळपट्टीवर आता मात्र स्ट्रायकर इंडला ज्यांच्यासाठी बक्षिसांची खैरात आहे. उपकर्णधार गुरुनाथ ठाकरे यांच्याकडून, तसेच कबीर ठाकरे यांच्याकडून. इथे मात्र षटकार येईल की नाही पाहावं लागेल. नाही आला. आणि संदेश ठाकरे यांची केली संपुष्टात. निराश मनाने पॅव्हलियनकडे परतताना चांगला झेल तिथे पकडला गेलेला आहे. अष्टनायक ठाकूरपाडा संघाचे सर्व विजेंद्र ठाकरे यांच्यासाठी देखील तीच बक्षिसे पाहायला मिळतील जी संदेश ठाकरे यांच्यासाठी होती. त्यांना देखील सोडून संधी असणार आहे. नक्कीच तेवढीच बक्षिसे, त्यामध्ये किंचितसा फरक नाही. कारण कबीर ठाकरे यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस षटकारांच्या अटॅकसाठी, प्रत्येक षटकारासाठी 500 आणि उपकर्णधार गुरुनाथ ठाकरे यांच्याकडून 6000 रुपये षटकांच्या अटॅकसाठी आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पावसाचं देखील आगमन झालेलं आहे. विजय केने यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. भावाली येथील विजय केने, वेलकम. पावसाचं आगमन झालेलं, पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. रिमझिम पाऊस बरसत. विजेंद्र ठाकरे तयारीत आहेत. पनामा कॅप आपण पाहतोय त्यांच्या डोक्यावर. शेवटक पंचाच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात. तिथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थिर आहे. निर्धाव चेंडू, 35 धावा, 35. पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये अखेर पावसाचं आगमन झालेलं आहे. इथे मात्र चांगलं प्रॉपर टायमिंग तर झालेलं आहे. प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला होता मिड विकेट रिजन मध्ये चेंडू अडवण्याचा. तोपर्यंत एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहे. एखाद्याने विजेंद्र आपलं खातं उघड करतोय आणि एखाद्याने संघाची धावसंख्या 36. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गणेश ठाकरे खेळपट्टीवर पाहायला मिळतो स्ट्रायकर एंडला. वेलकम द्वारकानाथ, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांची उद्या मॅच असणार आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्क्वेअर मधून सीमा पार. चौकार. चौकाराने संघाच्या धावफलकामध्ये बदल होते. धावसंख्या 4 ने वाढून होती. धावफलकावर 40 धावा. फॉर नॉट 40+ क्रिकेट आणि 40+ कडे आता मात्र मार्गक्रमण करताना अष्टनायक ठाकूरपाडा संघ. गणेश ठाकरे यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. ठाकूरपाडा संघाला जर विजयाचा श्रीगणेशा करायचा असेल तर गणेश ठाकरे याच्या फलंदाजी आवश्यकता होते आणि गणेश ठाकरे यांनी नक्कीच चांगली फलंदाजी देखील केलेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. मात्र या प्रयत्नात फलंदाज धावचीत. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेल्या पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या 41, 42 धावांचं लक्ष्य शिलोमाता वल या संघासमोर.
आलं, आलं. आलं, 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 आलं. आलं, 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 आलं. आलं, आलं, आलं. आलं, आलं, आलं. हॅलो, 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 हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो, हॅलो. वाचिन गेलो. चला. हॅलो. हॅलो. चला फिल्डिंग लावा. पंच. तर बघूया आपण सामन्याकडे. अष्टक ठाकूरपाडा सेलू माता वल ज्या सामन्यातील दुसऱ्या इनिंगला दुसऱ्या डावला सुरुवात होते. लक्ष ते 42 धावांचा आणि 42 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलमेजूर जोडी मैदानामध्ये आलेले आहे. मंगेश भुईर आणि त्याच्या समेत संजय पाटील. भगवान गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावांचं लक्ष आहे. दुसरा सामना आपण पाहतोय. माजी अध्यक्ष चषक 40 प्लस अर्थात शरद भोईर साहेब जे 40 प्लस क्रिकेट संघटनेचे पहिले अध्यक्ष होते आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या 200 दिवसीय स्पर्धेचे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जोरदार पाऊस आहे आता बरेच पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि पावसाचं जोरदार आगमन झालेलं आहे. भगवान पहिलं षटक पहिल्या षटकामधील पहिला चेंडू मंगेश साडे. येथे मात्र आपण पाहतो पहिल्या इनिंग मध्ये टेनिस बॉलचा वापर केला गेला होता आणि आता मात्र रबर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एकमेव स्पर्धा असेल ज्या स्पर्धेमध्ये 2 प्रकारचे चेंडू वापरले जात आहेत. चांगला चेंडू आणि आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं हेच वैशिष्ट्य राहिलेलं असतं की चेंडू पडल्यानंतर वेगाने निघून जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. थोडासा स्ट्रगल करताना संघर्ष करताना आपण पाहतोय मंगेश हा फलंदाज शिलोमाता वर्ल्ड संघाचा. भगवान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना तर पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज मंगेश भोईर ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेस केले. आता कुठल्या प्रकारची धाव त्याला घेता आलेली नाही. यावेळी मात्र दिशा भरकडले पंचांचा इशारा वाट चाललेला आणि अव्वल धावेने अखेर श्रीमंत वर्ल्ड संघाचं खातं उघडलं जात आहे. 42 धावांचं लक्ष आता मात्र एक मोठं लक्ष ठरणार आहे. या अगोदरच्या इनिंग मध्ये टेनिस बॉलवर फलंदाजी केली होती त्या श्रीलंक ठाकूरवार संघाने आणि आता मात्र रबर बॉलवर फलंदाजी करावी लागत आहे शिलोमाता वर्ल्ड संघाला.
या सामन्याचं वैशिष्ट्य राहिलेलं टेनिस बॉल आणि रबर बॉल या दोन्ही चेंडूचा वापर केला गेलेला आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू ठेवलेला आहे. तोपर्यंत एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढत धावपलीकडे 2 वर पोहोचते. नाही. धावसंख्या 2 बिनबाद. इथं मात्र चेंडूला भिरकाव करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग कव्हर रिजन मध्ये झेल आणि पहिला फलंदाज फेल. पहिला फलंदाज पाहत होताना आपण पाहतोय या संजय पाटीलच्या रूपाने चांगला झेलला तिथं पकडला गेलेला आहे. पहिल्या विकेटचं पतन अगदी परिस्थिती आपण पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. या अगोदरच्या इनिंग मध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये फलंदाजी केली होती अष्टनायक ठाकूरपाडा संघाने आणि आता मात्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये फलंदाजी करताना शिलोमाचा वर्ल्ड संघ पाहायला मिळतोय. हा 40 प्लस क्रिकेटर्स जर बघितलं तर भिवंडी तालुक्यामध्येच खूप कमी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळतायत आणि तेच कुठेतरी नक्कीच कारण ठरू शकतोय. फलंदाजी करताना 40 प्लस क्रिकेटर यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. संजय पाटील अगदी शून्याचा चष्मा घालून खेळाडूंकडे परतताना नवीन बॅटर बालकृष्ण भगवान तर सामना करेल फलंदाज बालकृष्ण. इथे चेंडू निघून जातो या एक्स्ट्रा रक्षणाच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 2 धावा आव्हान आणि ते 42 धावांचं इथून बरोबर 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे शिलोमध्ये वर्ल्ड संघाला विजयासाठी. इथं मात्र टायमिंग प्रॉपर पिकअप शॉट मात्र चेंडू मला वाटतं थांबलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील ओव्हरथ्रोने निर्माण झालेल्या 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. पंच नक्कीच आपण बॉर्डर लाईन पूर्णपणे गायब झालेले आहेत तिकडे लक्ष द्यायचं आहे. कारण सुनील म्हात्रे सर तुम्हाला अगोदरच कॉमेंट बॉक्स मध्ये सूचित केलं गेलं होतं की बाउंड्री लाईन पारताना आपण दगड ठेवायचे आहेत. तुम्ही दगड ठेवलेले नाहीत म्हणून थोडस लक्ष द्यायचं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 4. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये बरोबर 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इक्वेशन थोडस अवघड होतंय आता मात्र शेलमाता वर्ल्ड संघासाठी गोलंदाजीमध्ये परिवर्तन. संतोष ठाकरे बड्डे बॉय फुलटा चेंडू लॉफ केलेले गणेश ठाकरे तिथे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून. फक्त एकच धाव एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावेने वाढून होते ते धावसंख्यावर 5 धावा.
संतोष पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून गुलगाव प्रीमियर लीग स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळालं होतं. यावेळी मात्र लॉस उलटा चेंडू होता. टर्न केलेल्या चेंडूला स्केअर ऑफ द विकेट आणि या चौकार पहिल्या चौकार या इनिंग मधील चौकारीने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलकावर 9 धावा. 42 च्या लक्षाचा पाठलाग शिरोमाता वर्ल्ड संघ करतो ना. आपण सामना पाहतोय अश्विनाथ ठाकूरपाडा विरुद्ध शिरोमाता वर्ल्ड या दोन संघामध्ये. संतोष फाईन करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे सवेळ चेंडू पंचाचा इशारा वाईट अव्वंत धाव वादच्या रूपाने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. आता मात्र खेळपट्टीवर पाणी देखील भरपूर साचलेलं आहे. आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होणं तेवढंच सोपं नसणार आहे. धावसंख्या 11. उलटा चेंडू मंगेशचा पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहतोय. फुलटॉचवर फुल टोल उचल करताना मंगेश भोईर याच्या बॅट मध्ये हा बाहेर चेंडू. धावसंख्या 17. 17 धाव आपल्याकडे झाल्या गेलेल्या आहेत. मंगेश भोईर एक एक्सपिरियन्स कंपनर आहे. अनेक सामने आपल्या फलंदाजी जोरावर देखील त्याने शिलोमध्ये वर्ल्ड संघाला जिंकून दिला. त्याच्यावर देखील पूर्णपणे मदार असणार आहे. एक चांगली जोडी बालकृष्ण आणि मंगेश ही सध्या शिलोमध्ये वर्ल्ड संघाची खेळपट्टीवर पाहायला मिळते. धावसंख्या 17 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक फुल टोल उसळ करताना मंगेश भोईर बॅक टू बॅक दुसरा षटकार. मी मगाशीच उल्लेख केला होता की मंगेश भोईर एक्सपिरियन्स कंपेनर आहे. मॅच विनर खेळाडू आहे सोनवता वर्ल्ड संघाचा. जैसा नाम वैसा काम. सलग 2 चेंडू मध्ये 2 षटकार आणि या 2 षटकारांनी धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या वेगाने वाढते. मुसंडी मारते. 23 वर पोहोचते 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. पाऊस थांबलेला आहे मात्र धावा आता मात्र थांबायला तयार नाहीत. बारा चेंडूने 19 धावांची आवश्यकता आहे. गणेश ठाकरे मारता क्या न करता गणेश ठाकरे अखेर गोलंदाजी मार्क वर. इथं मात्र बीट होते. प्रेक्षक एक धाव तोपर्यंत फलंदाज पूर्ण करतात. बायच्या रूपाने आव्हानच्या रूपाने धावसंख्या सिंगल वाढून होती आपल्याला 24 धावा 24. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये इथून धावांची आवश्यकता आहे 18. सॉरी या 11 चेंडू मध्ये 18 धावा. पंचांचा वाटचा इशारा होतोय. आव्हान त्याचा वाटच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडत आहे. धावसंख्या सिंगल ने वाढून होते आपल्याकडे 25 धावा. हुक करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधता नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 25 धावा. 42 या लक्षाचा पाठलाग का शिलोमाता वर्ल्ड संघ करताना. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. क्लीन बॉल. बिग ब्रो मोठा मासा गळायला लागलेला आहे. मंगेश भोईर जो धोकादायक ठरू पाहत होता अश्विन ठाकूरवाडा संघाची साठी मात्र त्याचा काटा काढताना आपण बघतोय गणेश ठाकरे. प्राइज विकेट म्हणता येईल. 17 वर खूप मोठा खतरा शिलोमाता वर्ल्ड संघासाठी. समीकरण बदलते. आता मात्र 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यातील विजय संघ विपक्ष
अमोल स्पोर्ट्स कासने, त्यानंतर जनमन भावाले विपक्ष बेबी स्पोर्ट्स इताडे आणि त्यानंतर सामना मातुश्री चाविंद्र विरुद्ध भद्रावती कालेर, त्यानंतर कालिकामाता कालवार विरुद्ध विजय स्पोर्ट्स कानपे आणि त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना गावदेवी वेल विरुद्ध बाळासाहेब प्रतिष्ठान भिनार. नाही का, आता चालतं. काही वर्ष येतं. हा, होतं ना. नवीन फलंदाज रुपेश, दोन फलंदाज बाद झाले शिलमाता वर्ल्ड संघाचे. पहिला फलंदाज संजय पाटील जो शून्यावर बाद झाला होता आणि त्यानंतर मंगेश ज्याने 14 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले, त्यामध्ये 2 उत्तुंग षटकारांचा देखील समावेश होता. चेंडू शिल्लक आहेत 9, धावांची आवश्यकता आहे 17. रुपेश आणि बालकृष्ण ही जोडी आहे आता मात्र मैदानामध्ये. गणेश ठाकरे हुक करण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न तिथे इष्टरक्षकाचा. जोदान मिळतं फलंदाजाला. एक 64 धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून होते ती धावपलीकडे 26 धाव 26. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 8-16चं समीकरण म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे शिलोमाता वर्ल्ड संघाला सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. इथे मध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या स्थिर आहे 26 धावा. 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय अश्विन ठाकूरवाडा विपक्ष शिलोमाता वर्ल्ड या दोन संघामध्ये. 7-16, 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. होईल यार, या ना. बोलतो काय बोलतो नाही बोलतो. पहिले बोलला तो ना, फाईट का तुमचा गेम झाला. गेम झाला होता ना. कधीचा आरवा कधीचा काय कावला जरा घालू जा घाली घालू शेवटचा बोलला रन नाही घेतला ना. रन घेतला होता. 3 षटकांची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. आता मात्र शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये शिलोमाता वर्ल्ड संघाला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 16. 6-16चं समीकरण. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर अश्विन ठाकूरपाडा संघाकडून गोलंदाजचा विजेंद्र तयार होतोय. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे षटक विजेंद्र घेऊन आलेलं आहे. चेंडू निघून जातोय या एष्टरक्षकाच्या हातामध्ये निधाव चेंडू. 5-16चं समीकरण. 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. पुढील सामना अमर स्पोर्ट्स कासने विरुद्ध या सामन्यातील विजय संघ. यानंतर बेबी स्पोर्ट्स इताडे ज्या संघाचं आगमन झालेलं आहे, विपक्षी जनमन भावाले. त्यानंतर मातोश्री चाविंद्रा विरुद्ध भद्रावती कालेर, त्यानंतर कालिकामाता कालवार विरुद्ध विजय स्पोर्ट्स खांडपे. इथे पंच आमच्याकडे बोलतात वाढचा इशारा करतात. आव्हान झालं वाढच्या रूपाने. धावसंख्या 27-27. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. शेवटचे चेंडू 5 आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 15 धावा. लेग बॅटचा इशारा.
धावसंख्या 28. नाही लवकर द्या. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 4-14चं समीकरण. 3 चेंडू. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शॉट घ्यायचं का? लोकं पाठवतात. हो ना. हे माहिती नाही त्याला कबूल करणार. बरोबर. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. बाद एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही आणि या फलंदाज देखील धावबाच्या रूपाने बाद झालेला आहे. धावसंख्या 29, 29. थोडासा पिछाडीवर आता मात्र शेलुमादा वर्ल्ड संघ पाहायला मिळतोय. कारण इक्वेशन देखील अवघड बनतंय शेलुमादा वर्ल्ड संघासाठी. 42 लक्षाचा पाठला करताना 2 मध्ये करा ना. इथे चेंडूला वेरकॉन दिलेला आहे आणि या चेंडू निघून जातोय. या 1 बॉल सीमापार चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या वाढते धावफलकावर 33. एक चेंडू आहे. एक मध्ये नव्हता का नाही? आता मात्र मिशन इम्पॉसिबल. शेवटचा एक चेंडू आणि एका चेंडू मध्ये तब्बल 9 धावांची आवश्यकता आहे. अशा प्रकारे हा सामना जिंकलेला अश्विनायक ठाकूरपाडा संघाने. अभिनंदन अश्विनायक ठाकूरपाडा. अभिनंदन संतोष ठाकरे बर्थडे बॉय. अभिनंदन गणेश ठाकरे आणि स्पेशल अभिनंदन कबीर ठाकरे. हार्ड लक शेलुमाता वर्ल्ड. हार्ड लक संजय पाटील. हार्ड लक मंगेश भोईर. तो टिकला असा झाला असता. मंगेश असा झाला असता काहीतरी. त्याला ते तिकीट राहिलं होतं. पहिली म्हणजे तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि टॉस देखील केला जाईल. टॉस साठी